संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरतीबद्दलचे सर्व ऑथेंटिक माहिती तुम्हाला याच चॅनलला पाहायला मिळेल. सध्या एक सकाळ न्यूजपेपरची बातमी सर्व ग्रुपला आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती फिरते आणि मुलांनी, बऱ्याच उमेदवारांनी मला मेसेज केलेत, कॉल केलेत की सर या बातमीबाबतची सत्यता नेमकी काय आहे. खरंच ही पदभरती 21,000 शिक्षकांची जिल्हा परिषदची होणार आहे का? 10,000 शिक्षक भरती माध्यमिक शाळेची होणार आहे का? आणि 29 तारखेपासून खरंच प्रेफरन्स दिल्या जाणार आहेत का? तर या संदर्भात ही जी काही माहिती आलेली आहे सकाळ पेपरमध्ये, ही खरंच याच्यामध्ये काय फॅक्ट आहे, ही फॅक्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वास्तविक पाहता 30 जिल्हा परिषदेची बिंदू नामावली व्हेरीफाईड झालेली आहे. 4 जिल्हा परिषदच्या त्रुटीपूर्ततेचा विषय सुरू आहे आणि त्यामुळं त्या 4 जिल्हा परिषदेला अजूनही थोडासा वेळ लागतोय. मला वाटतं पुण्याचाही एक प्रॉब्लेम आहे 16 गावाचा, तर त्यामुळं तिथले जे शिक्षकांचा काही वाद आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी पुण्याचं मला वाटते काहीतरी अडचण आहे त्या या बिंदू नामावलीमध्ये. आणि 4 जिल्हा परिषद सोलापूरचा आहे, यवतमाळचा आहे, वाशिमचा आहे, ह्या जे काही जिल्हा परिषदचे बिंदू नामावली अजूनही बाकी आहेत. तर ह्या ह्या मावककडनं व्हेरीफाईड झाल्यानंतर त्याही जिल्हा परिषदच्या जागा हे आपल्याला कळतील की नेमक्या किती आहेत, कुठल्या प्रवर्गाला आहेत. तत्पूर्वी 30 जिल्हा परिषद झाल्यात, मग 30 जिल्हा परिषदच्या जाहिराती येतील का? आणि त्या बातमीमध्ये असंही सांगितलं होतं की 10,000 शिक्षक भरती ही संस्थेची माध्यमिक जे पदभरती आहे ती म्हणजे माध्यमिकची पदभरती होणार आहे 10,000, असा त्यांनी त्यावेळेस आकडा दिलेला आहे, म्हणजे त्या पेपरमध्ये आकडा दिला आहे. परंतु अनेक मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, जसं रयत असेल, रयत आहे, आणखी काही संस्था आहेत, या संस्थेची बिंदू नामावली म्हणजे रोस्टर व्हेरीफाईड करून अजून झालेलं नाहीये. त्यांना मावकांना तारखा दिलेल्या आहेत आणि त्या न झाल्यामुळे अजून किती पदे त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि किती भरणार याची आकडेवारी अजून सुद्धा माहिती नाहीये. त्याच पद्धतीनं अनेक संस्थेची जी माहिती आहे ती माहिती अजून सुद्धा उपलब्ध झालेली नाहीये की नेमक्या किती जागा त्यांच्या येणार आहेत, कारण मावककडनं त्यांचे रोस्टर व्हेरीफाईड झालेले नाहीयेत. त्यामुळं ही जी आकडेवारी दिलेली आहे 10,000ची, ही आकडेवारी पूर्णतः चुकीची आहे. अशी कुठलीही आकडेवारी अजून जाहीर झालेली नाहीये किंवा शासनाकडनं असं सांगण्यात आलेलं नाही की माध्यमिकची संस्थेवरची 10,000 शिक्षकांची भरती होईल. त्यामुळं हे जे काही 10,000 पदभरतीचा विषय होता तो पूर्णपणे चुकीचा आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार. दुसरी गोष्ट आहे की 21,000 जिल्हा परिषदची शिक्षक भरती होणार का? तर मित्रांनो, अजून जिल्हा परिषदचे 2 गोष्टी बाकी आहेत. एक मध्ये अतिरिक्त शिक्षक किती आहेत सध्या, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली. जोपर्यंत आंतरजिल्हा बदलीचा 6वा टप्पा सुरू आहे, मान्यताही दिलेली आहे मंत्रालयातून. आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला त्या जाहिराती दिसायला लागतील. कारण सध्या जाहिराती जरी अपलोड करायला सुरुवात जिल्हा परिषदने केलेली असली तरी सुद्धा त्या जाहिराती आपल्याला दिसणार नाहीत. त्या व्हेरीफाय करणं चालू आहे. ज्या वेळेस आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला ही जी काही रिक्त पदे आहेत ती रिक्त पदं दिसेल. मला तर एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणाहून सांगायची, जर आंतरजिल्हा बदली केव्हाही होऊ शकते, परंतु ही बदली थांबून त्यांनी पहिली शिक्षक पदे भरती करणं गरजेचं होतं. असं असताना सुद्धा त्यांनी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आता ते राबवतील आणि भरतीला अजून काही काळ त्या ठिकाणी लोटला जाईल. त्यामुळं दुसरी महत्वाचं उमेदवारांना प्रश्न होता की 29 तारखेपासून आता आम्हाला खरंच प्रेफरन्स येतील का? तर अजिबात नाही. 29 तारखेपासून कुठलेही प्रेफरन्स आपल्याला दिले जाणार नाहीत. प्रेफरन्स येण्यासाठी डिसेंबर महिना त्या ठिकाणी उजाडला जाऊ शकतो. त्यातही मागे पुढे काही होऊ शकतात, म्हणजे तारीख होऊ शकते, परंतु डिसेंबरमध्ये हे आंतरजिल्हा बदली वगैरे झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आपल्याला पोर्टलला लॉग इनची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जाऊ शकते. परंतु सध्या 29 तारखेनंतर प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला येणार नाहीत, कारण काही महानगरपालिकेचे अजून सुद्धा
बिंदू नामावली मावककडनं पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळं महानगरपालिकेच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी आपल्याला येणार असल्यामुळं त्यालाही थोडा वेळ लागतोय आणि अनेक संस्थांची ज्या मावककडनं तारखा दिलेल्या आहेत त्या तारखाला त्यांची रोस्टर कंप्लीट होतील. त्यानंतर ते पवित्रला जागा देतील. त्यानंतर जिल्हा परिषदला किती रिक्त पदे आहेत तर जवळपास त्याची आकडेवारी आपलं काढणं सुरू आहे. परंतु 21,000चा आकडा जो आलेला आहे तो आकडा चुकीचा आहे. असं कुठलंही मान्यता सध्या मंत्रालयामध्ये सुद्धा दिलेली नाही. कारण जोपर्यंत आंतरजिल्हा बदली असेल ही प्रक्रिया राबवली जात नाही, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा कळणार नाही की किती जागेवरती शासनाला पदभरती करायची आहे. आम्ही ज्यावेळेस शिक्षणाधिकारी कार्यालयात गेलो तर ते सुद्धा संभ्रमात की 50% पद भरायची का 80 अजून आम्हाला सांगितलं गेलेलं नाहीये. त्यामुळं मित्रांनो 21,000 आकडा हा सुद्धा चुकीचा आहे. 21,000 पदभरती नाही, माध्यमिकला संस्थेची 10,000 पदभरती नाही आणि 29 तारखेनंतर प्रेफरन्स सुद्धा दिल्या जाणार नाहीत. त्यामुळं ही जी वस्तुस्थिती आहे, जे पेपरमध्ये बातमी आलेली आहे ती म्हणजे पूर्णपणे चुकीची आहे. याच्यामध्ये एकही गोष्ट जी त्यांनी दिलेली आहे ती होणार नाही सध्याच्या जी कंडिशन आहे त्यानुसार. मित्रांनो, ही तर झाली त्या सकाळ पेपरच्या फॅक्ट विषयी माहिती. दुसरी गोष्ट आहे 2017च्या ज्यांनी प्रेफरन्स दिलेले आहेत त्या उमेदवारांची यादी केव्हा लागेल तर आयुक्त कार्यालयातून 25 तारीख आपल्याला कळते की 25 तारखेला हा आकडा म्हणजे 25 तारखेला ती यादी लागू शकते असं त्यांच्याकडनं सांगितलं जाते. परंतु एक गोष्ट आहे मित्रांनो, 7 डिसेंबरपासून नागपूर अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या नागपूर अधिवेशनामध्ये मला वाटतं की तत्पूर्वी काही गोष्टी होऊ शकतात किंवा नागपूर अधिवेशनामध्ये ती आपल्याला मंजुरी दिल्या जाऊ शकतो. कारण त्या अधिवेशनाच्या यावरती अधिवेशनामध्ये असंही त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु काही जणांचं म्हणणं होतं की मंत्रालयामध्ये जी कॅबिनेट झाली त्यामध्ये ठराव शिक्षक भरतीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे वगैरे, असं काहीच नाही. अजून त्यांची ही भरती प्रक्रियेचा म्हणजे भरती प्रक्रिया करण्यासाठी काही गोष्टी अजून बाकी आहेत. त्या झाल्याशिवाय असं कुठलंच मंत्रिमंडळाच्या समोर तो प्रस्ताव जाणार नाही. त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा शिक्षक भरतीची कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात येणार नाही, एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो. आणि दिवाळी झाल्यानंतर 17 तारीख ज्यावेळेस 15 तारखेला दिवाळी होईल, 17 तारखेपासून मुंबईमध्ये 1 ते 2 महिने त्या ठिकाणी थांबून मुंबई पुणे असेल त्या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन शिक्षक भरती प्रक्रियेचे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण वेळ काम करेल, एवढं त्या ठिकाणी सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. कारण संघटनेच्या माध्यमातून हे संघटनेच्या उपयोगाला येणार आणि जे आपण एकत्र या चॅनल करण्याचं कारणच म्हणजे सर्वांना एकत्रित करून ज्याही वेळेस अन्याय होईल त्यावेळेस या मुलांना एकत्र येऊन लढा देण्यासाठीच खरं तर हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं. त्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त उमेदवारांनी सबस्क्राईब करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.